कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सध्या चिपळूणमध्ये विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळतोय। दिवसातून 5 ते 6 वेळा वीज पुरवठा खंडित केला जातोय। एमएससीबीच्या कार्यालयावरती धडकून अधिकाऱ्यांना काळोखात बसवणार आणि एक वेगळं आंदोलन त्यांना दाखवून देणार असा कडक इशारा युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष साजिद सरगुरू यांनी दिला आहे। हा सगळा जबाबदार एमएससीबी आहे। ह्याच्यासाठी एमएससीबीचा असलेला अंधाधुंद कारभार हे त्याला जबाबदार आहे। मूळ मुद्दा गोलकोट रोड, पेटमाप, मुरादपूर, बाजारपेठ अशा सगळ्या अवतीभोवती असलेल्या नागरिकांना हा एमएससीबीचा त्रास पाऊस सुरू पण नाही झाला तिथनं सुरू झाला आहे। पंख्याचा वारा आम्हाला लागायच्या अगोदर वारा लगेच लागायच्या अगोदर लाईट वळून घेतात, अशा पद्धतीची भूमिका एमएससीबीची झाली आहे। पण महिन्याची एंड यायच्या अगोदर दरवाजावर येऊन पैसे मागतात, ही पण त्यांचीच भूमिका राहिली। आता मूळ मुद्दा की एमएससीबीने इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम केलं पाहिजे, तो करत नाही। हा त्यांचा आलेला पैसा जो कर माध्यमातून वसूल केला जातोय, लाईट बिल आकारला जातोय, त्याच्यातनं पैसे वसूल होत आहेत, पण ते जात आहेत कुठं, हा आमचा प्रश्न आहे। आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय, त्या अधिकाऱ्यांना विचारतोय, त्या अधिकारी काय सांगण्याच्या किंवा काम करण्याच्या मानसिकतेत नाही हे असं दिसून येतोय, म्हणून हा त्रास आम्हाला सहन करावा लागतोय। आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, त्यांच्याकडे 2 वस्तू एकदम फॉल्टी आहेत, त्याच्यावरती कधी त्यांनी भविष्यात काम करतील हे आम्हाला माहिती नाही, पण अजून काम करत नाहीत। तो म्हणजे एक 33 केवीची लाईन आणि दुसरी डीपीवरती अवतीभोवतीचा एवढा लोड टाकून ठेवला आहे की नवीन डीपी टाकायसाठी त्यांच्याकडे पैसे नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात येतो, किंवा अधिकारी वरिष्ठ आहेत त्यांचे हे त्याच्यावरती लक्ष देत नाही। तुम्हाला आम्ही पहिले पण सांगितले आणि आज पण सांगितलं की जर तुम्हाला कुठं अडचण येत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ते अडचण येऊ वरती जाऊ। सरकार कुणाची असू दे, प्रशासन कुणाचंही असू दे, आमचं मत असं की काम झालं पाहिजे। आम्ही विकासाला मानणारी लोक आहोत। दुसरा, लोकांना जो त्रास होतोय त्याच्यामध्ये कसं आहे की कोण आजारी आहे, कोण वयस्कर आहे, त्यांना राहत नाही, कोण व्हेंटिलेटरवर आहे, मग त्यांचा बंदोबस्त कोण, जर एखादा जीव जातोय तर त्याचा जबाबदार कोण, हे सगळे पडलेले प्रश्न आहेत आणि हे आम्हाला आता बर्दाश्त होत नाही आणि हे आमच्या बर्दाश्तच्या बाहेर झालेले आहेत। आज आम्ही 2-3 दिवस यांच्याकडे बोलून थकलो। आता त्यांना मी लास्ट वॉर्निंग दिली की बाबा हे नाही झालं, 2 दिवसात तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केलात तर आम्ही तुमच्या कार्यालयात येणार, तिथंच बसणार, तिथं ठाण मांडून बसणार आम्ही। आणि आम्ही तुम्हाला लास्ट सांगतोय की तुम्ही लाईटचं बंदोबस्त नियोजन केलं नाही चोख तर आम्ही तुमच्याकडे येणार, लाईट बंद करो आंदोलनाच्या माध्यमातून, आणि तुम्हाला पण काळोखात बसवणार आणि तुम्ही आम्हाला दाखवायचं की काम कसं होतं। आणि हे जर नाही झालं तर मग आम्ही आमची पुढची धुरा पण आखणार आणि त्या संदर्भात तुम्हाला इंटिमेशन देणार।